करायचा आहे, तर त्यासाठी मी मागच्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता की शासनामधील माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची जयंती शासनामार्फत साजरी करावी। त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला लेखी उत्तर कळवलेलं आहे की पुढील वर्षापासून मारोतराव कन्नमवार जयंती साजरी केली जाईल। पण अध्यक्ष महोदय, 2026ची जी शासकीय कार्यक्रमाचे परिपत्रक काढलेलं आहे त्यात कन्नमवार जयंतीचा समावेश नाही। तरी माझी विनंती आहे की शुद्धीपत्र काढून मारोतराव कन्नमवार आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या जयंती साजरी करण्याच्या विषयी शासनाने आदेश निर्गमित करावेत। अध्यक्ष महोदय, दुसरा माझा या ठिकाणी मुद्दा आहे आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय, राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी शासनाकडून 29/6/2017 अभय यावलकर समिती गठीत केली होती। सदर समितीने जून 2018ला राज्य शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला आहे, परंतु शासनाने अहवालाच्या शिफारशी अद्याप लागू केलेल्या नाहीत। गावातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी कर्मचारी संख्येची कमी असल्यामुळे नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाहीत। समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार ग्रामपंचायतकडील कर्मचारी यांचा आकृतीबंध सुधारणा करण्यासाठी अहवालातील शिफारशी मान्य कराव्यात आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करतो। सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे साहेब, औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याकडे एक मागणी करत आहे। कालच मी बातमी पाहिली, वसई विरार मीरा